पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात वसलेलं एक सुंदर गाव कुरवंडी आणि याच गावातील प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी तत्पर असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरवंडी. कधी काळी जिथे फक्त पुस्तकं, फळा आणि वर्गखोली एवढंच शिक्षणाचं जग होतं, आज मात्र ही शाळा बनली आहे कौशल्य विकास, डिजिटल शिक्षण आणि नव्या तंत्रज्ञानाची प्रयोगशाळा. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून ज्ञानाची ही वाटचाल सुरूच आहे. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने कुरवंडीची ही शाळा सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान, त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देणे हीच या शाळेची खरी ताकद आहे. पण आता कुरवंडीच्या या प्राथमिक शाळेने एक मोठी गरुड झेप घेतली आहे. परंपरागत शिक्षणातून डिजिटल आणि भविष्यकालीन शिक्षणाकडे अर्थात कौशल्य व उद्योजकता विकासाकडे या शाळेची वाटचाल सुरू झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे कार्यक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून डिजिटेक रोबोटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून कुरवंडीच्या शाळेत साकारले आहे डिजिटल इनोव्हेशन लॅब, रोबोटिक्स, कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 3D प्रिंटिंग, सायन्स अशा विविध पद्धतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे एक अत्याधुनिक व्यासपीठ. आता ही मुलं फक्त पुस्तकात तंत्रज्ञानाबद्दल वाचत नाहीत, ती स्वतः लॅपटॉप हाताळतात, स्मार्ट बोर्डवर शिकतात, प्रश्न विचारतात, प्रयोग करतात आणि स्वतः काहीतरी नवीन तयार करण्याचा प्रयत्न करतात. रोबोटिक्सच्या उपकरणाकडे पाहताना त्यांच्या डोळ्यामध्ये दिसणारे कुतूहल, हातात उपकरण घेताना जाणवणारा आत्मविश्वास आणि हे कसं काम करतं हा पडणारा प्रत्येक प्रश्न, याच प्रश्नांमधून उद्याचे इनोव्हेटर, इंजिनियर आणि एंटरप्रिनर्स घडणार आहेत. 3D म्हणजे 3 डायमेन्शन, त्रिमितीय वस्तू ज्याच्यात लांबी, रुंदी आणि उंची असते, हे आपल्या 3D प्रिंटर पासून बनते. हे प्लॅस्टिक फिलामेंट आहे, याच्यापासून आपण वस्तू तयार करू शकतो अशा प्रकारच्या. जी कोड म्हणजे 3D प्रिंटरच्या सूचना. बेड म्हणजे ज्या ठिकाणी वस्तू तयार होते ती जागा. हा बदल फक्त तंत्रज्ञानाचा नाही, हा बदल आहे विद्यार्थी शिकण्यापासून विद्यार्थी शिकवण्यापर्यंतचा. नवीन रोबोटिक्स उपकरणाची माहिती देताना आणि शाळेत उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक लॅबची माहिती आत्मविश्वासाने सांगताना ग्रामीण विद्यार्थ्यांच्या क्षमतेची एक नवी ओळख आपल्या समोर येते. हा रोबोट आहे, ह्याच्यामध्ये 6 मोटर्सचा वापर केला आहे. हे त्याचे मोटर्स आहेत आणि हे रोबोटचे सेन्सर्स आहेत. सेन्सर्समुळे त्याला कळतं की आपण काय सांगितलं आहे. आणि हा रोबोटचा कॅमेरा आहे. कॅमेरा हा डोळ्यांसारखे कार्य करतो. जर आपण रोबोटला सांगितलं की इथून रेड कलरचं क्यूब उचल आणि इथे आणून ठेव, तर रोबोटला ते कसं करणार? कानाने तो ऐकणार आणि डोळ्याने तो पाहणार. त्याचे डोळे म्हणजेच कॅमेरा असतो. कॅमेरा त्याला सांगणार की इथे रेड कलरचा क्यूब आहे, तो उचल आणि रेड आणि ब्ल्यू त्याला कॅमेरामुळे कळतो. इथे सेन्सर्स आहेत, आपण जे सांगतो ते त्याला त्याच्यामुळे कळतं. या संपूर्ण परिवर्तनामध्ये शाळेचे नेतृत्व, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा उत्साह याची सांगड घालून एक नवा शैक्षणिक अनुभव तयार झाला आहे. या डिजिटल शिक्षणाच्या व्यापक दृष्टिकोनाला पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून मिळालेली दिशा, तसेच तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी रुपाली धोका मॅडम यांचे शैक्षणिक प्रोत्साहन, यातून या उपक्रमाला अधिक बळ मिळत आहे. पण या संपूर्ण परिवर्तनामागे आहे एक भावनिक विचार. डिजिटेक रोबोटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अजित गटे साहेब, ज्या कुरवंडीच्या जिल्हा परिषद शाळेत अजित गटे साहेबांनी स्वतः विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतले. ज्या शाळेने त्यांना घडवलं त्या शाळेकडे पुन्हा वळताना त्यांच्या मनात एक विचार आला. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील पुढच्या पिढीला आजच्या आणि उद्याच्या तंत्रज्ञानाची संधी मिळालीच पाहिजे. आणि याच त्यांच्या विचारातून सुरू झाला कुरवंडीच्या शाळेचा हा तंत्रज्ञान प्रवास. कुरवंडीची ही शाळा सांगते, ग्रामीण भागातील मुलांची स्वप्न ही मोठी असतात, फक्त त्या स्वप्नांना योग्य संधीची गरज असते. आज ही छोटी पावलं उद्याच्या मोठ्या यशाची सुरुवात ठरतील.